उल्हासनगरच्या कैलाश कॉलनी परिसरामध्ये गोळीबाराची एक धक्कादायक घटना घडलेली। या घटनेमध्ये 5 ते 6 राऊंड फायर झाल्याची अशी माहिती जी आपल्याला पोलिसांना दिलेली आहे। या घटनेमध्ये 2 सख्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि एक जण जो आहे तो गंभीर जखमी झालेला आहे। त्याचा उपचार जो आहे तो ह्या रुग्णालयामध्ये सुरू आहे आणि आपण पाहू शकता की इथं पोलिसांनी जे ते बॅरिकेड्स लावलेले आणि सर्व घटनास्थळी दाखल झालेले आहे। इथं फॉरेन्सिक टीम देखील जी आलेली आहे। याच्यामध्ये जर पाहायला गेलं ही घटना जुन्या वादातून घडल्याची अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे आणि ह्या घटनेचा जो तपास जो आहे जलद गतीने केला जातोय। याच्यामध्ये जे आहे 4 पोलीस पथकाची टीम जी आहे ती रवाना झालेली आहे आणि लवकरच पुरावे जे जमा करून आरोपीचा शोध घेतला जाईल अशी माहिती जी आहे पोलीस उपायुक्त यांनी दिलेली आहे। आपण पाहू शकता की इथं या हे मार्केट परिसर आहे। या मार्केट परिसरामध्ये गर्दीचं ठिकाण आहे। इथं ते सायंकाळच्या सुमारास या वर्दळमध्ये ही घटना घडलेली आहे आणि अनेक जे आपण पाहिले तर बाहेर आपल्याला दिसते इथं पोलीस प्रशासन देखील मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहे आणि या पूर्ण परिसराला यांनी सील केलेलं आहे। या सायंकाळच्या घटनेमुळं या परिसरात जे ते वातावरण जे आहे तणावाचं निर्माण झालेलं आहे। संदीप साळवे, LS मराठी, उल्हासनगर। उल्हासनगरच्या कैलाश कॉलनी परिसरामध्ये गोळीबार झालाय, काय सगळी प्राथमिक माहिती आहे? उल्हासनगर झोन हद्दीतील इनलाईन पोलीस स्टेशन अंतर्गत कैलाश कॉलनी परिसरात संध्याकाळी 8 वाजताच्या सुमाराची ही घटना आहे। यात एकूण 6 ते 8 आरोपित यांनी पूर्ववय उमनस्यातून गोळीबाराची घटना जी आहे ती घडलेली आहे। यामध्ये फायरिंग करण्यात आलेलं आहे। यात जवळपास 5 ते 6 राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती आहे। यातील जे जखमी आहेत त्या जखमींपैकी दोघांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे। सेंट्रल हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार घेत असताना मृत्यू झालेला आहे। घटनास्थळी जवळपास आम्ही 4 तपास पथकं तैनात केलेली आहेत। ज्या आरोपींची माहिती आम्हाला मिळाली होती, नावं निष्पन्न झाली होती, त्यांना शोधण्यासाठी आमची 4 तपास पथकं जी आहेत ते रवाना झालेली आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ते इनलाईन पोलीसच्या अंतर्गत तपास पथक जे आहे ते करत आहे। किती जणांचा मृत्यू झाला आणि नेमकं मारण्याचं कारण काय? यांचं जवळपास 2020 पासूनची एकमेकांबरोबर वाद होता आणि त्या वादातूनच 2020 साली पण एक अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातून हा पुढचा वाद जो आहे तो आज झाला आणि आजची घटना घडलेली आहे। मृतक जे आहेत ते दोघं भाऊ आहेत का? हा, दोन्ही बंधू असल्याचं समजतंय आणि त्याबद्दल अधिक माहिती आम्ही घेत आहोत।